श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. तर गुरुचरित्र पारायणाच्या मांडणीचा जो व्हिडिओ आहे त्याबद्दल मला खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स होत्या की मी गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावे. तर त्यामुळे आज मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही 3 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करत असाल किंवा 7 दिवसाचं पारायण करत असाल तरी दोन्ही पारायणांसाठी हे जे नियम आहेत ते लागू पडतात. फक्त 7 दिवसाच्या पारायणामध्ये आणि 3 दिवसाच्या पारायणामध्ये कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. आता गुरुचरित्र पारायणाची मांडणी तर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की पहिल्यांदा तो बघा. आणि यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारायण सुरू केल्यानंतर आपल्याला वाचनाच्या अगोदर पहिल्यांदा संकल्प करायचा आहे, कारण संकल्पाशिवाय कोणतेही पारायण पूर्ण होत नाही. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला काही इच्छा नाही आहे किंवा तुम्हाला काही देवाकडे मागायचे नाही आहे, अशा वेळेस तुम्ही संकल्प करायचा की नाही. पण पारायणातल्या नियमांनुसार आपल्याला संकल्प करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर काही अपेक्षा नसेल तर सुख शांती समृद्धी मिळू दे किंवा तुम्हाला स्वतःसाठी काही मागायचं नसेल साठी सुद्धा जगत कल्याणासाठी सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता. त्यामुळे संकल्प करणं खूप गरजेचं आहे. आता पारायण करताना 7 दिवसाचं असो किंवा 3 दिवसांचं पारायण करताना तुम्ही 7 दिवस उपवास करू शकता किंवा मग तुम्ही एक वेळेस जेवण करू शकता किंवा शक्य नसल्यास तुम्ही दोन्हीही वेळेस जेवण केलं तरीही चालतं किंवा तुम्ही एक धान्य खाऊ शकता. खूप साऱ्या वेळेस पारायण करताना एक धान्याची निवड करते, मग आपल्याला 7 दिवस एकच धान्य खावं लागतं. आता जसं की तुम्ही तांदूळ निवडला तर तुम्हाला 7 दिवस तांदूळच खायचा आहे. मग त्याबरोबर तुम्ही कुठल्याही प्रकारची भाजी खाऊ शकता, फळभाजी असो किंवा पालेभाजी, कुठल्याही प्रकारची फळभाजी पालेभाजी तुम्ही यामध्ये इन्क्लूड करू शकता. तुम्ही जर गहू निवडला तर गव्हाच्या पोळीसोबत तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या खाऊ शकता. अशा प्रकारे एकच पदार्थ 7 दिवस खाऊ शकता. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. एकच प्रकार कोणता तरी ठरवायचा आणि तो 7 दिवस खायचा. असं जसं की दलियाची खिचडी ठरवली तर तुम्ही 7 दिवस तेच खायचं आहे. आता वाचनाचे आपण काही नियम बघूयात. तसे तर गुरुचरित्र कधीही वाचले तरी चांगलं, परंतु दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आपल्याला गुरुचरित्र वाचायचं नाही. त्यावेळेस दत्तगुरूंच्या भिक्षेचा वेळ असतो, त्यावेळेस आपल्याला गुरुचरित्र वाचायचं नाही. इतर वेळेस तुम्ही कधीही गुरुचरित्र वाचू शकता. पण तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेस सुरुवात केली ना वाचायला त्याच वेळेस तुम्हाला 7ही दिवस वाचन करायचं आहे. ते चांगलं आहे. हो, काही कारणांमुळे तुम्हाला जर जमलं नाही तर तुम्ही एखाद्या वेळेस दुसऱ्या वेळेला सुद्धा वाचू शकता. आता दिवसातनं किती वेळेस वाचायचं? जर 7 दिवसांचं पारायण असेल तर तुम्ही एकाच दिवसातनं एकदाच वाचायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी. कोणता तरी एक वेळ ठरवून घ्यायचा आहे आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला हे वाचायचं आहे. पण 3 दिवसांचं जर पारायण असेल तर तुम्ही 2 वेळेस वाचू शकता, कारण अध्याय खूप मोठे मोठे आहेत. तुम्ही गुरुचरित्राचं पारायण 1 दिवसीय, 3 दिवसीय आणि 7 दिवसीय सुद्धा करू शकता किंवा नित्यसेवा म्हणून सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचा 1 अध्याय रोज अशा प्रकारे वाचू शकता. गुरुचरित्र हा खूप पवित्र असा ग्रंथ आहे, त्यामुळे खूप सारे नियम आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर पारायणानुसार वाचणार नसाल तर यातले काही नियम तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. पण पारायण करणार असाल तर हे नियम तुम्हाला पाळावेच लागणार आहेत. आता गुरुचरित्राची जी मांडणी आहे ती पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर सुद्धा चालते, पण वाचताना आपलं जे तोंड आहे ते पूर्वेकडे यायला हवं किंवा मग उत्तरेकडे तोंड यायला हवं. अशा प्रकारे आपल्याला या ग्रंथाची मांडणी करायची आहे. तुम्ही जर विचारलं की गुरुचरित्र वाचनाची सर्वात चांगली वेळ कोणती, तर सकाळी पहाटे 3 ते 4 ब्रह्ममुहूर्त ही सर्वात चांगली वेळ गुरुचरित्र वाचनासाठीची आहे. किंवा मग तुम्ही सायंकाळी सुद्धा 6 ते 7, 6च्या पुढे तुम्ही वाचन करू शकता. वाचन करताना अजिबात उठू नये हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे. तसेच शक्यतो वाचन करताना बोलू नये. आणि वाचनासाठी एकच आसन आपल्याला 7 दिवस 3 दिवस एकच आसन आपल्याला ठेवायचं आहे, आसन बदलायचं नाही आपल्याला. आणि गुरुचरित्राचा ग्रंथ जागेवरून अजिबात हलवायचा नाही आहे. 7 दिवसा जोपर्यंत समाप्ती करत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रंथ अजिबात हलवू द्यायचा नाही आहे.
वाचन करताना स्पष्ट उच्चारामध्ये आपल्याला करायचं आहे. फक्त पूर्ण करायचं या उद्देशाने आपल्याला वाचन करायचं नाही आहे. पारायणाचा जो ग्रंथ आहे तो आपल्याला जमिनीवरती ठेवायचा नाही आहे, तो स्टँडवरती किंवा सेपरेट पाटावरती ठेवायचा आहे. आणि वाचन करताना आपल्याला ग्रंथ उचलून घ्यायचा नाही आहे, तो स्टँडवरती पाटावरती असेल तशाच पद्धतीने आपण बसून त्याचं वाचन करायचं आहे. पारायण काळामध्ये शक्यतो 7 दिवस अखंड दिवा लावायचा आहे. तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा चालेल. यानंतर आपल्याला 7 दिवसांपर्यंत ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्याचप्रमाणे पारायण काळामध्ये आपल्याला चटईवरतीच झोपायचं आहे आणि शक्यतो जिथे तुम्ही ग्रंथाची मांडणी केलेली आहे त्याजवळ तुम्ही झोपू शकलात तर अगदी योग्य आहे, तुम्ही तिथे झोपू शकता. पारायण काळामध्ये कोणती काळजी घेतली गेली पाहिजे तर आपल्याला 7 दिवस नामस्मरण करायचं आहे. मनामध्ये नामस्मरण केलं तरीही चालेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे. जर 7 दिवसांमध्ये तुम्हाला जमलं तर तुम्ही 7 दिवसांमध्ये अन्नदान सुद्धा करायचं आहे. तर आपल्याला 7 दिवसाच्या पारायणामध्ये घरी कोणी आलं तर त्यांना आपल्याला निर्मुख पाठवायचं नाही आहे, काहीतरी खाऊ घालायचं आहे, खायला द्यायचं आहे त्यांना. आणि पारायण काळामध्ये आपल्याला खूप सारे अनुभव येत असतात की कधी कधी खूप झोप येते, खूप झोप जाणवते, वाचन करताना झोप येते, डोळ्यात पाणी येतं. तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. वरती तुम्हाला एखादा व्हिडिओ हवा असेल तर मला तुम्ही कमेंट्स करा, मी त्याबद्दल एक डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करेन. 1 दिवसीय, 3 दिवसीय आणि 7 दिवसीय पारायणामध्ये कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावे हे मी तुम्हाला सांगते. 1 दिवसीय जे पारायण आहे ना त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अध्याय एका दिवसामध्ये वाचन करायचे आहेत. तर यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून वाचनाला सुरुवात करायला हवी. यानंतर दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला वाचन करायचं नाही आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला रात्री 8पर्यंत वाचन करायचं आहे किंवा 8:30पर्यंत तुम्ही वाचन करू शकता आणि 1 दिवसीय पारायण पूर्ण करू शकता. 3 दिवसीय पारायणामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 24 अध्याय पूर्ण वाचन करायचे आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला 25 ते 37 अध्याय पूर्ण वाचन करायचे आहेत. त्यानंतर मग तिसऱ्या दिवशी आपल्याला 38 ते 53 हे पूर्ण अध्याय वाचन करायचे आहेत. आणि नियम त्यासाठी सुद्धा सर्व तसेच आहेत, फक्त 12 ते 12:30 दरम्यान आपल्याला वाचन करायचं नाही आहे. 7 दिवसीय पारायण जे आहे ना त्यामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचन करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला 10 ते 21 अध्याय वाचन करायचे आहेत. तिसऱ्या दिवशी आपल्याला 22 ते 29 अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे. चौथ्या दिवशी आपल्याला 30 ते 35 अध्याय इतकं वाचन करायचं आहे. 5व्या दिवशी आपल्याला 36 ते 38 इतके अध्याय वाचन करायचं आहे. 6व्या दिवशी आपल्याला 39 ते 43 इतके अध्याय वाचन करायचं आहे. आणि 7व्या दिवशी आपल्याला 44 ते 53 इतक्या अध्यायांचं वाचन करायचं आहे. आता 7 दिवसीय पारायणामध्ये तुम्हाला अध्यायांची संख्या प्रत्येक दिवशी वेगवेगळी जरी दिसत असली तरी जी ओळी संख्या आहेत ना ती प्रत्येक दिवशी जवळपास सारखीच आहे. म्हणजे 1050 ते 1200 इतकी ओळी संख्या एक दिवशी येत असते. त्यामुळे जवळपास तुम्हाला रोज सारखाच वेळ लागतो 7 दिवस पारायणासाठीचा. आता गुरुचरित्र पारायणाचा कोणता ग्रंथ तुम्ही वाचन करत आहात यावरती सुद्धा वाचन अवलंबून आहे. कारण मी जो ग्रंथ वाचन करते तो माझ्याकडे खूप जुना ग्रंथ आहे. जवळपास मी स्वतः तो घेतलेला आहे, तो तेव्हा 15-16 वर्षांपूर्वीपासून माझ्याकडे आहे. आणि आत्ता दिंडोरी प्रणीत ग्रंथ येतात, ते संक्षिप्त स्वरूपामध्ये बनवलेले आहेत. आणि त्यामध्ये इतके सारे श्लोक वगैरे अवघड श्लोक असे नाही आहेत. आत्ताचे दिंडोरी प्रणीत जे ग्रंथ आहेत ते वाचण्यासाठी सोपे आहेत, त्याला खूप कमी वेळ लागतो. पण माझं एक म्हणणं आहे की आपण गुरुचरित्राचं जे पारायण करतो ना ते मनापासून करतो, त्याचं फळ भेटलं पाहिजे या दृष्टीने आपण ते पारायण करतो. त्यामुळे संक्षिप्त स्वरूपातला ग्रंथ वाचून कितपत आपल्याला त्यातलं फळ मिळेल हे मला माहिती नाही आहे. त्याबद्दल मी जास्त डिटेल्समध्ये चौकशी केलेली नाही आहे, त्यामुळे मला त्याबद्दल माहिती नाही आहे. आणि मी जेव्हापासून पारायण करते तेव्हापासून मी जुन्या पद्धतीच्या ग्रंथानुसारच पारायण करते. आता कोणी कोणी म्हणतं की गुरुचरित्र पारायण हे स्त्रियांनी करू नये, तर गुरुचरित्राच्या जुन्या ग्रंथात सुद्धा कुठेही असा उल्लेख नाही आहे स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही आहे म्हणून. त्यामुळे आपण सर्वजण
गुरुचरित्राचं पारायण करू शकतो. फक्त नियम पाळावे लागतात आणि हा खूप असा पवित्र असा ग्रंथ आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून जर तुम्ही पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. ज्यांच्या मनामध्ये दत्तगुरूंबद्दल, स्वामींबद्दल आस्था आहे, भाव आहे, ते कोणीही गुरुचरित्र पारायण वाचन करू शकतं आणि त्याचे फळ त्यांना नक्कीच भेटणार. त्यामुळे तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला कमेंट्समध्ये विचारा. मी त्याबद्दल नक्कीच तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त.